नमस्कार, मी विजय साळवी. एबीपी माझाचा स्पेशल शो 0 ओव्हरमध्ये आपलं स्वागत. मंडळी, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपाची खलबतं सुरू आहेत. पण तरीही आजचा मुहूर्त साधून दोन्ही आघाड्यांमधल्या प्रमुख उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज आज दाखल केले. त्याआधी या उमेदवारांनी आपापल्या समर्थकांसह त्या शहरात मिरवणुका काढून शक्ती प्रदर्शनाची संधी साधली. या बड्या उमेदवारांच्या मिरवणुकांमुळे त्यांच्या शहरात वाहतूक कोंडी झाल्याचंही पाहायला मिळालं. ही वाहतूक कोंडी त्या उमेदवारांना आपल्या शहराची, तिथल्या सर्वसामान्य माणसांची खरोखरच काळजी आहे का असा प्रश्न निर्माण करणारी होती. याच बातमीचं विश्लेषण आपण करणार आहोत. पण सुरुवात महायुतीच्या बातमीला. मंडळी, आजची सर्वात महत्त्वाची बातमी आली ती महायुतीच्या गोठातून. महायुतीच्या जागा वाटपाबद्दल दिल्लीतील महायुतीची बैठक नुकतीच संपली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू होती. आणि त्या बैठकीत महायुतीच्या जागा वाटपाबद्दल तोडगा निघाला. पालघर, बोईसर, वसई विरार आणि नालासोपारा या मतदारसंघांवरून भाजप आणि शिवसेनेत, किंबहुना शिंदेंच्या शिवसेनेत सुरू असलेला वाद संपण्याची चिन्ह आहेत. वसई विरार, पालघर, बोईसर या जागा भाजप शिंदेंच्या शिवसेनेसाठी सोडणार आहे, तर नालासोपारीची जागा ही भाजपला मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेट लक्षात घेऊन आपल्या शिवसेनेला जास्त जागा मिळाव्यात अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाजप नेते अमित शहांशी बोलताना केल्याचंही समजतं. लोकसभेला आम्ही तुमचं ऐकलं, काही जागांवरील आमचे उमेदवार बदलले, पण आता परिस्थिती थोडी वेगळी आहे, त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला अधिक जागा आल्या पाहिजेत अशी काहीशी ताठर भूमिका एकनाथ शिंदेंनी घेतल्याचं समजतं. महायुतीनं आत्तापर्यंत 182 जागा जाहीर केल्यात. म्हणजेच महायुतीतल्या जागा वाटपात अजूनही 106 जागांचा अंतिम निर्णय अजूनही प्रलंबित आहे. आणि त्यासाठीच मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला गेले होते. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे क्रमांक 2चे नेते अमित शहा यांच्यासोबत बैठक घेऊन महायुतीचे 3 नेते आता मुंबईच्या दिशेने रवानाही झालेत. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतल्या जागा वाटपाचाही अंतिम निर्णय हा अमित शहांनीच घेतलेला आहे. शहा हे वाटाघाटीमध्ये आपला मुद्दा सहज सोडत नाहीत असं म्हणतात. गेल्या 10 वर्षात अनेक राज्यांमधल्या पक्षांशी वाटाघाटी करण्याचा दांडगा अनुभव हा त्यांच्या पाठीशी असल्यानं बार्गेन करण्यात शहा तरबेज आहेत. आणि म्हणूनच एकनाथ शिंदेंच्या मागणीला कितपत यश येतं हे आपल्याला कदाचित काही तासात आणि उद्याच कळू शकतं. त्याच मुद्द्याशी निगडीत आहे आपला 0 ओव्हरचा आजचा पहिला प्रश्न. तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटर. आजचा प्रश्न, लोकसभेच्या स्ट्राईक रेटनुसार शिवसेनेला अधिक जागा मिळाव्यात, एकनाथ शिंदेंची ही भूमिका योग्य वाटते का? हा होता आपला पहिला प्रश्न. होय आणि नाही असे 2 पर्याय साहजिकच त्यासाठी दिलेले होते. मंडळी, लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या 3ही घटक पक्षांनी किती जागा लढवल्या आणि त्यांचा स्ट्राईक रेट काय होता ते पाहूयात ग्राफिक्समधून मीडिया सेंटरवर. लोकसभेची आकडेवारी, भाजपनं लढवल्या 28 जागा, 9 जिंकल्या, त्यांचा स्ट्राईक रेट 32.14. शिंदेंच्या शिवसेनेने लढवल्या जागा 15, जिंकल्या जागा 7, स्ट्राईक रेट त्यांचा 46.66. आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं जागा लढवल्या 4, जिंकली 1, स्ट्राईक रेट त्यांचा 25. म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा 46.66% हा सर्वोत्तम ठरला, अगदी भाजपपेक्षा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अनेक मुद्दे मांडल्याचं समजतं. शिंदेंनी नेमका काय युक्तिवाद केला आपण तोही पाहूया ग्राफिक्समध्ये. महायुतीत शिवसेनेची भूमिका, लोकसभा निवडणुकीत भाजपनं जास्त जागा घेतल्या, पण त्यातील 1/3 जागा भाजपला जिंकता आल्या. जास्त जागा घेण्याच्या भूमिकेवर भाजप ठाम राहिला तर आताही नुकसान होऊ शकतं असा सावधानतेचा इशारा दिलाय शिंदेंनी. लोकसभेला भाजपच्या सर्वेचं कारण ऐकून आम्ही काही जागा सोडल्या, काही ठिकाणी आम्ही उमेदवारही बदलले. लोकसभेत महायुतीमध्ये शिवसेनेचा स्ट्राईक रेट सर्वाधिक होता, हे आत्ताच्या जागा वाटपात लक्षात घेतलं जावं. गेल्या 2.5 वर्षात जनतेत मुख्यमंत्री शिंदेंची अतिशय चांगली प्रतिमा तयार झाली आहे.
मुख्यमंत्र्यांचं काम आणि जनतेपर्यंत पोहोचण्याची ताकद मोठी आहे, त्यामुळे शिवसेना जास्त जागा जिंकू शकते, अशी भूमिका महायुतीतल्या बैठकीत शिंदेंच्या शिवसेनेकडून मांडण्यात आली. आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेली वाढीव जागांची मागणी ही भाजप नेते अमित शहांसाठी एकमेव चिंता नाही, किंबहुना त्यांच्यासह भाजपच्या राज्यातल्या नेत्यांसाठी त्यापेक्षा अधिक डोकेदुखी ही बंडखोरीने झाली असण्याची शक्यता आहे. गेल्या 3 दिवसात महायुतीमधल्या किमान 18 नेत्यांनी बंडाचा झेंडा फडकवला आणि त्यापेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे त्या 18 पैकी 13 नेते मंडळी हे भाजपचे आहेत. नवी मुंबईतील बेलापूर असो, नाशिकमधील नांदगाव असो, ठाणे शहर असो किंवा जालना मतदारसंघ, महायुतीला अनेक ठिकाणी बंडखोरीचा सामना करावा लागतोय आणि त्याची दखल ही खुद्द अमित शहांनी घेतली आहे. राज्यातील भाजपच्या नेत्यांनी बंडखोरांवर नियंत्रण ठेवावं अशी सक्त सूचना शहांनी आज दिल्लीतल्या बैठकीत दिल्याचं समजतं. नाराज उमेदवारांची सगळ्या प्रकारे समजूत काढा, मतांची विभागणी होता कामा नये, त्यासाठी बंडखोरी रोखा असे आदेशच शहांनी राज्यातील भाजपच्या नेत्यांना दिले असल्याची माहिती आहे. महायुतीत कुणी कुणी बंडाचं निशाण फडकवलंय पाहूया ग्राफिक्समधून आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. अमित शहांनी काय सूचना केल्या? महायुतीमधील बंडखोरी टाळण्यावर भर द्या, नाराज उमेदवारांची सगळ्या पद्धतीनं समजूत काढा, राज्यात महायुतीचं सरकार आणण्यासाठी एकत्र काम करा, बंडखोरांवर राज्यातील भाजपच्या नेत्यांनी नियंत्रण ठेवावं, आणि आपण पाहतोय बंडखोरी कोणी कोणी केली. मतदारसंघ परळी बीड, राजेंद्र म्हस्के भाजप आणि पुढे काय तर ते शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी. मतदारसंघ जालना भास्कर दानवे मूळ पक्ष भाजप, पुढे काय तर ते अपक्ष लढण्याची शक्यता. मतदारसंघ नांदगाव नाशिक समीर भुजबळ मूळ पक्ष अजित पवारांची राष्ट्रवादी आणि आता काय तर अपक्ष लढतायत. मतदारसंघ बेलापूर नवी मुंबई विजय नाहटा मूळ पक्ष शिवसेना शिंदेंची आणि आता पुढे काय तर अपक्ष लढणार आहे. मतदारसंघ ठाणे शहर मिलिंद पाटणकर मूळ पक्ष भाजप, पुढे काय तर अपक्ष लढणार. मतदारसंघ भिवंडी ग्रामीण स्नेहा पाटील मूळ पक्ष भाजप, पुढे काय तर अपक्ष लढणार. मतदारसंघ कोथरूड पुणे अमोल बालवडकर मूळ पक्ष भाजप, पुढे काय अजून प्रश्नचिन्ह आहे. मतदारसंघ जत सांगलीमधला विलासराव जगताप मूळ पक्ष भाजप, पुढे काय अजूनही प्रश्नचिन्ह आहे, पण बंडखोरी होण्याची शक्यता आहे. मतदारसंघ सांगली शिवाजी डोंगरे मूळ पक्ष भाजप, पुढे काय याविषयी प्रश्नचिन्ह आहे. मतदारसंघ दर्यापूर अमरावती सिद्धार्थ वानखेडे मूळ पक्ष भाजप, प्रहारमध्ये जाण्याची शक्यता आहे. दर्यापूरमध्येच रमेश बुंदेले भाजप हे युवा स्वाभिमानकडे जात आहे. प्रत्येक ठिकाणी पाहाल तर आपल्याला बंडखोरी होताना दिसते. महायुतीत शिवाजी पाटील चंदगडमध्ये भाजप मूळ पक्ष, पुढे अपक्ष म्हणून लढण्याची शक्यता. दिंडोरी नाशिकमध्ये धनराज महाले शिंदेंच्या शिवसेनेतले, पुढे अपक्ष म्हणून लढण्याची शक्यता. मतदारसंघ मावळ पुणे बापू भेगडे राष्ट्रवादी अजित पवारांची, अपक्ष म्हणून लढण्याची शक्यता. मतदारसंघ मावळ पुणे बाळा भेगडे भाजपचे, पण बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर केलाय त्यांनी. दिनकर पाटील मूळ पक्ष भाजप नाशिक पश्चिम मधून मनसेचा झेंडा हाती घेत आहेत. मंडळी, दिल्लीतल्या बैठका, काही जागांवर तिढा, काही जागांवरची उघड नाराजी आणि एकनाथ शिंदेंनी घेतलेली भूमिका यासह महायुतीतील सर्व घडामोडींवर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर. आपण त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी जाऊयात गेस्ट सेंटरला. प्रवीणजी, आपलं स्वागत आहे. आपण कदाचित भाजपच्या आणि महायुतीतल्या बंडखोरांची यादी देखील ऐकली असाल. आपलं त्याच मुद्द्यावर आपल्याला पहिला प्रश्न विचारतो. खरं तर भाजपमध्ये जो इतरांपेक्षा वेगळा पक्ष आहे असं सांगितलं जातं, दाखवलं जातं, पण प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं या भाजपमधल्या एकवाक्यतेत आपल्याला काहीशी घसरण झालेली दिसते. प्रश्न काही सुटत नाहीये आणि किंबहुना गुंता वाढत जातोय. जो प्रश्न भाजपचा आहे तो महायुतीच्या समोर आहे. काय नेमकं सुरू आहे?
मला वाटतं जेवढा मोठा पक्ष जेवढं मोठेपण तेवढा यातना या होणार याविषयी दुमत असायचं काय कारण नाही. कारण आज या महायुतीमध्ये सर्वाधिक पुढाकार घेण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे महाराष्ट्राच्या हितासाठी. सगळ्यात जास्त आमदार होते विद्यमान भारतीय जनता पार्टीचे आणि त्याच्यामुळं स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवार राज्यामध्ये होते आणि ज्या वेळेला ज्या जागा महायुतीमध्ये शिंदे साहेबांकडे किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेल्यानंतर स्वाभाविकपणे मनुष्य स्वभाव आहे की त्या मतदारसंघात 15-15, 20-20 वर्ष निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षाचं काम केल्यानंतर अशा प्रकारची भूमिका येणं चुकीचं आहे असं मी मानत नाही. तथापि भारतीय जनता पार्टी हा अत्यंत शिस्तीचा अशा प्रकारचा पक्ष आहे. ज्या वेळेला पक्ष एखादी भूमिका घेतो त्यावेळेला पक्षानं सातत्यानं कार्यकर्त्याचा विचार केलेला आहे, विचारधारेचा विचार केलेला आहे आणि जनतेच्या हिताचा विकासाचा अशा प्रकारचा विचार सातत्यानं भारतीय जनता पार्टी देशहितानं त्या ठिकाणी घेत असते आणि स्वाभाविकपणे कार्यकर्त्याचं नुकसान व्हावं अशा प्रकारची पक्षाची भूमिका असायचं काही कारण नाही. परंतु जर या ठिकाणी राज्यामध्ये सरकार आलं तर महाराष्ट्रातील जनतेला ज्या पद्धतीनं विकास द्यायचा आहे तो आपण देऊ शकतो. आज 2-2.5 वर्ष एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार होतं म्हणून आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गरिबाच्या कल्याणांच्या योजना त्या ठिकाणी आणू शकू, मोठे प्रकल्प मार्गी लावू शकू आणि त्याच्यामुळं सत्ता ही या ठिकाणी विकासासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका घेऊन आज त्या ठिकाणी महायुती झालेली आहे. आणि त्याच्यामुळे ठिकठिकाणी बंडखोरी होते, सगळ्या पक्षामध्ये होते, त्याचं समर्थन करायचं काय कारण नाही आहे. राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी होते, शरद पवार साहेबांच्या होते, आज शिवसेना उभाटामध्ये त्या ठिकाणी होते. पण याच्यामध्ये जर भाजप जर सगळ्यात वेगळा पक्ष असेल, शिस्तीचा पक्ष जे तुम्ही सांगितलंय, तर या शिस्तीला आता ग्रहण का लागतंय? भाजपमधल्या जास्त बाहेरची माणसं आली आहेत म्हणून त्या शिस्तीला ग्रहण लागतंय? नाही, आपण एक लक्षात ठेवा, आपलं म्हणणं अत्यंत रास्त आहे की भाजप हा अत्यंत शिस्तबद्ध अशा प्रकारचा पक्ष आहे. परंतु आता भाजपमध्ये पण एक प्रक्रिया आहे. आज बंडखोरी त्या ठिकाणी झाल्यावर त्यांच्याशी संवाद साधणं ही प्रक्रिया त्या ठिकाणी आम्ही करतोय. आजच त्या ठिकाणी केंद्रात आमचे सर्वोच्च नेते गृहमंत्री अमितभाई शाह आहेत, त्यांनी देवेंद्रजी बावनकुळे साहेबांना त्या ठिकाणी या सगळ्यांशी संवाद साधा, वातावरण एकोप्याचं कसं होईल, एकत्रितपणे कसं सामोरं जातील याच्याविषयी त्या ठिकाणी सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. म्हणजे आम्ही बंडखोर आहेत म्हणजे त्यांना शिव्या देऊन मोकळं होणं किंवा त्यांच्यावर टीकाटिप्पणी करणं किंवा गेला तर जाऊ दे किंवा ॲक्शन घेऊ असं न करता सुसंवादी साधण्याचा प्रयत्न आहे. कारण त्यांचंही पक्षासाठी फार मोठं योगदान आहे. तथापि एखादा ऐकत नसेल, जाणीवपूर्वक त्या ठिकाणी जर विरोधकांना ताकद देत असेल तर त्या ठिकाणी कारवाई पण तात्काळ केल्यात. म्हणजे रामटेक विधानसभेमध्ये त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे. पक्षाचे आमचे अध्यक्ष महाराष्ट्राचे बावनकुळे साहेबांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं आहे की आपण भूमिका आपलं म्हणणं ऐकून घेऊ, आपण चर्चा सुसंवाद साधू, परंतु पक्षहिताच्या किंवा महायुतीच्या त्या ठिकाणी विरोधात जर त्या ठिकाणी भूमिका घेतली तर योग्य ती कारवाई पण त्या ठिकाणी करण्याची मानसिकता या ठिकाणी पक्षाची आहे. परंतु मला वाटतं की समन्वयातनं यामध्ये जवळपास 80 ते 90% त्या ठिकाणी बंडखोरी त्या ठिकाणी मिटवण्यात आम्हाला यश येईल अशा प्रकारचा पूर्ण विश्वास माझ्या मनामध्ये आहे. कारण भारतीय जनता पार्टीचे काही अपवादात्मक लोक असतील की जे पक्षाला जुमानणार नाहीत, नेतृत्वाला मानणार नाहीत, नक्कीच तुमच्याकडे निवडणुका लढवणं. प्रवीणजी, तुमच्याकडे अमित शहा सारखे नेते आहेत, तुमच्याकडे देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे कदाचित तुम्हाला तुमच्यामधली बंडखोरी शमवताना यश येऊ शकेल असं तुम्ही म्हणताय, दावा करताय, विश्वास करताय. त्यावर जर विश्वास ठेवला तरी दुसरीकडे आपला प्रश्न असा आहे की तुम्ही भाजप म्हणजे महायुतीतला मोठा भाऊ,
पण दोन छोटे भाऊ देखील दांडगाई करताना दिसत आहेत आणि त्यांचं एकमेकांना सावरताना दिसत नाहीये. शिंदेंची शिवसेनाला 30 सीट पाहिजे, ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पाहिजे. तर या दोन भावांना दम देऊन गप्प कसं बसवणार का समजूत घालणार त्यांची? नाही, मला वाटतं शिंदे साहेब यांच्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांचा, आमदारांचा किंवा इच्छुक उमेदवारांचा विश्वास आहे. कारण शिंदे साहेब अत्यंत सलोख्यानं, प्रेमानं त्या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांशी वागतात. आता इच्छा असल्यावर थोडंसं त्यांचं आग्रही भूमिका असू शकते, परंतु मला वाटतं शिंदे साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी बंडखोरी शमवण्यामध्ये त्या ठिकाणी यश मिळवतील असं मला त्या ठिकाणी वाटतं. आणि अजितदादांच्या इथली लोक त्या ठिकाणी बंडखोरीपेक्षा ते बरेचशी लोक तुतारीकडे, शरद पवार साहेबांकडे गेलेले आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं काही अपवादात्मक ज्यांना लढायचंच आहे. आता उदाहरणार्थ इंदापूरला हर्षवर्धन पाटील होते, त्यांना आम्ही सीट देऊ शकत नव्हतो कारण सिटिंग सीट दत्ता भरणेंची होती. परंतु त्यांचा गोल अंतिमता की बाबा माझा मतदारसंघ आहे, पारंपरिक आहे, मी पिक्चरच्या बाहेर जाईन, जसं काही निवडणूक लढवलं नाही तर आयुष्यातलं सगळं संपलं असं ज्यांना वाटतं आणि ज्यांचा आग्रह असतो त्याच्यासमोर दुसरा पर्याय काय राहतो. आणि त्याच्यामुळे मला वाटतं अशा ज्या काही केसेस असतील त्या सोडल्या तर उद्या त्या ठिकाणी महायुतीचं सरकार येईल अशा प्रकारचं चित्रही आज पॉझिटिव्ह महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे एकदा सरकार आलं की व्यापक अर्थानं सगळ्यांना सामावून घेता येतं, विकास करता येतो, मान मरातब सगळ्यांना देता येतो, सन्मान देता येतो. अशा अर्थानं वेगवेगळ्या टप्प्यांवर त्याच मुद्द्यावर प्रवीणजी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो शेवटचा. एकदा सरकार आलं की अनेकांना मान मरातब देता येतो, सन्मान देता येतो. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्यापैकी 7च आमदार तुम्ही जाहीर केले आहेत महायुतीनं, 5 आमदारांच्या जागा शिल्लक आहेत. हे सगळे बंडखोर किंवा जे थोडेसे दांडगाई करतायत अशा मंडळींसाठी त्या 5 जागा राखून ठेवल्या? नाही, निश्चितपणे जी लोक आज त्याग करतील, एखादा खरोखर आमदार भारतीय जनता पार्टीचा निवडून येण्यासारखा आहे परंतु युतीत जागा गेल्यामुळे त्याला त्या शिंदे साहेबांचं किंवा दादाच्या उमेदवाराचं काम करायचं आहे, मग शेवटी त्यांनी जे परिश्रम पक्षासाठी, जनतेसाठी त्या ठिकाणी सेवा केली त्याचं फळ त्याला मिळालं पाहिजे. आणि त्याच्यामुळे जशी परीक्षा असते तशा पद्धतीने निवडणुकीमध्ये सुद्धा पक्षाशी एकनिष्ठ राहून जो महायुतीचं काम करतो त्याच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी त्याला सन्मान देणं, त्यांना मानाचे स्थान देणं, यासाठी जर त्या ठिकाणी काही उपाययोजना असेल तर मला वाटतं त्याच्यात काही गैर मानायचं कारण नाही. आणि तशा प्रकारचाही चांगल्या कार्यकर्त्यांचा, त्यागी कार्यकर्त्यांचा विचार निश्चितपणे यानंतर त्या ठिकाणी होऊ शकतो. प्रवीणजी, खूप खूप आभार. आणि खास करून तुम्ही अगदी खिलाडू वृत्तीने आणि दिलखुलासपणे आमच्या प्रश्नांना उत्तर दिलीत त्याबद्दल आणखी धन्यवाद. वळूया पुढच्या गोष्टीकडे आणि ते म्हणजे आपल्या पहिल्या प्रश्नावर एबीपी माझाच्या सुजाण प्रेक्षकांनी जो कौल दिलेला आहे किंवा त्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या आपण पाहूयात या मीडिया सेंटरला. आपला प्रश्न होता, लोकसभेच्या स्ट्राईक रेटनुसार शिवसेनेला अधिक जागा मिळाव्यात, एकनाथ शिंदेंची भूमिका योग्य वाटते का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिले होते. त्याच्यावर लोकांच्या प्रतिक्रिया काय आल्यात आपण पाहूया. एक्सवर गोपाळ दंडगवाळे म्हणतायत, प्रॅक्टिकल विचार केला तर एकनाथ शिंदेंचे म्हणणे योग्य आणि महायुतीच्या फायद्याचेच आहे, पण सध्या तरी महायुतीत भाजपच मोठा भाऊ आहे. यूट्यूबवर प्रवास वैभव म्हणतायत, मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा पक्ष काढून 10 आमदार निवडून आणून दाखवावे. यूट्यूबवर भाऊ ठाकरे म्हणतायत, महाराष्ट्रात पंढरपूरला न जाता ते गुवाहाटीला दर्शनाला गेले, आता स्ट्राईक रेट कसा वाढणार? यूट्यूबवरच आरवी म्हणतायत, नक्कीच विजय हा आपल्या शिवसेनेचा होणार. यूट्यूबवरच ज्ञानेश्वर कदम म्हणतायत, जेवढ्या जागा अजितदादांना तेवढ्याच तुम्हाला, अजितदादा आणि जरांगे पाटील यांच्यामुळेच तुमच्या जास्तीत जास्त जागा निवडून आल्या. यूट्यूबवरच चेतन कांबळे म्हणतात, एकनाथ शिंदे यांना जास्त जागा मिळतील याची खात्री आहे. फेसबुकवर प्रकाश चौगुले म्हणतात, जनतेनं मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून शिंदे गटाला मतदान केलं, त्यांना भाजपचे देखील मतदान झाले आहे, दिले तेवढेच घ्यावे.
फेसबुकवरच मितेश जाधव म्हणतायत, हो नक्कीच, आम्ही आमचा पूर्ण पाठिंबा महायुती सरकारलाच देणार. फेसबुकवरच वैशाली पवार म्हणतायत, हो योग्यच आहे. फेसबुकवरच आदित्य म्हणतायत, शिंदे साहेबांनी आपलं मत योग्य पद्धतीनं मांडलं आहे. इंस्टाग्रामवर देविदास घिरे म्हणतायत, इथे मागणीला महत्त्व नसतं, दिल्लीवरून ताटात जेवढं वाढलं तेवढ्यातच जेवण आटोपतं घ्यावं लागेल. इंस्टाग्रामवरच गिरीश लवटे म्हणतायत, काम करणारा आणि जनतेसाठी झटणारे कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथभाई, बाळासाहेब ठाकरेंचा आणि आनंद दिघे यांचा वारसा नक्की चालवणार आणि खऱ्या शिवसेनेला सोनेरी दिवस आणणार. इंस्टाग्रामवर मारुती पाटील म्हणतायत, भाजपने विचार करावा, शिवसेना जास्त उमेदवार निवडून आणू शकते. इंस्टाग्रामवर शिवाजी धुमाळ म्हणतायत, शिंदे गटाच्या 60 जागा येणार. मंडळी, महायुतीच्या जागा वाटपात एकनाथ शिंदेनी केलेली मागणी योग्य वाटते का, हा प्रश्न आम्ही आज 0 ओव्हरच्या पोलमधून विचारला होता आणि त्या पोलचा निकाल पाहण्याची वेळ झाली. त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा प्रश्न, लोकसभेच्या स्ट्राईक रेटनुसार शिवसेनेला अधिक जागा मिळाव्यात, एकनाथ शिंदेंची भूमिका योग्य वाटते का. यूट्यूबवर मतं आली आहेत 75,000 आणि एकनाथ शिंदेंची भूमिका योग्य वाटते असं म्हणतायत 46% प्रेक्षक, 54% म्हणतायत नाही. एक्सवर त्याच प्रश्नावरचा कौल आपण पाहतोय. एकनाथ शिंदेंची भूमिका योग्य वाटते असं म्हणतायत 52% प्रेक्षक आणि 48% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवर 68% प्रेक्षक म्हणतायत होय, एकनाथ शिंदेंची भूमिका योग्य वाटते आणि 32% म्हणतायत नाही. फेसबुकवर 36% प्रेक्षक म्हणतायत होय, एकनाथ शिंदेंची भूमिका योग्य वाटते आणि 64% म्हणतायत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लोकसभा निवडणुकीचा दाखला देऊन विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपात जास्त जागा मागणं हे काहींना आश्चर्यकारकही वाटलं असेल, पण त्यामागे अनेक कारण आहेत मंडळी. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की युती कुठलीही असो, शेवटी ती एक तडजोड असते. त्याला नातं वगैरे म्हणणं हे घटक पक्षांच्या नेत्यांसाठी केवळ भावनिक मुद्द्यावर ठीक असतं, पण वास्तवात तो असतो एक व्यवहार, राजकीय अपरिहार्यतेतून केलेला. मंडळी, युती म्हणा किंवा आघाडी, त्यातील सर्वच घटक पक्षांना आपापला पक्ष हा वाढवायचा असतो. कारण प्रत्येक नेता हा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान बनण्यासाठीच राजकारणात आलेला असतो. अमुक व्यक्तीला मत करण्यासाठी किंबहुना मदत करण्यासाठी कोणीच राजकारणात येत नाही. त्यामुळे दुसऱ्याला पाठिंबा द्यावा लागलाच तर त्या बदल्यात अधिकाधिक लाभ पदरात पाडून घेणं ही एका व्यवहारातून केलेली तडजोड असते. या सिद्धांताला महायुती ही अपवाद नाही. जून 2022 मध्ये मवियाचं सरकार पाडून महायुतीचं सरकार स्थापन झालं खरं, पण त्यासाठी 105 जागा असलेल्या भाजपला शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावं लागलं. 5 वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या महाराष्ट्रातील आपल्या सर्वात मोठ्या नेत्याला उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास भाग पाडण्यावाचून भाजपकडे तेव्हा पर्याय नव्हता. हा भाजपचा नाईलाज होता. तर दुसरीकडे स्वतः मुख्यमंत्री असूनही काही निर्णय मोदी आणि शहांच्या कलानं घ्यावा लागणं ही शिंदेंची मर्यादा होती. 2019 साली स्थापन झालेली महाविकास आघाडी तशाच तडजोडींमधून जन्माला आली होती. ज्या उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक लढवली त्यांनाच मुख्यमंत्री बनवण्याचं कार्य हे शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांना करावं लागलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर वारंवार टीका करणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंनी दिलेले हिंदुत्वाचे नारे शांतपणे ऐकून घेण्यावाचून पर्याय नव्हता. सरतेशेवटी राजकारण हे आपल्या मर्यादा स्वीकारूनच करावं लागतं. क्षमता आणि मर्यादांचा मेळ चुकला तर त्या पक्षाचं राजकीय अस्तित्व संपण्याची शक्यता अधिक असते. त्यात गेल्या काही वर्षात तर सत्ता हीच विचारसरणी होऊन बसली आहे. काहीही करून सत्तेत राहायचं आणि मग आम्ही तडजोड केली ती जनतेच्या विकासासाठी, नाहीतर आम्हाला सत्तेचा लोभ अजिबात नाही असा बचाव करत सुटायचं. हा राजकारणाचा स्थायीभाव होऊन बसलाय. मंडळी, आता आपण चर्चा करणार आहोत आजच्या आणखी एका मोठ्या बातमीची. महाराष्ट्रातल्या जवळपास निम्म्या विधानसभा मतदारसंघांमध्ये आज सकाळपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रांगा लागल्या होत्या.
तुम्ही म्हणाल की त्यात काय नवीन आहे हो? तर मंडळी, याच रांगांचं विश्लेषण करण्यासाठी पाहूयात काही प्रमुख नेत्यांचं शक्ती प्रदर्शन. हा एक चांगला बालेकिल्ला आम्ही सगळ्यांनी म्हणून अजून घट्ट बांधला. विजय तर निश्चित आहेच. 1985 पासून विधान भवनामध्ये आहे. आता आणखीन तुमच्या आशीर्वादाने आणखीन 5 वर्ष बसणार. लोकांच्या आशीर्वादावर चांगला मताधिक्याने ह्या तालुक्यातली लोक मला आमदार म्हणून काम करण्याची संधी देतील. जो बदल, जो परिवर्तन आम्हाला महाराष्ट्रात आणायचं आहे, त्यासाठी आम्ही सुरुवात केली. इकडे वरळी ते हिंगोली, तर तिकडे सांगली ते परळी. मंडळी, आज महाराष्ट्राच्या जवळपास 100 पेक्षा जास्त मतदारसंघांमध्ये धुरळा उडालाय. तुम्ही म्हणाल की विधानसभेचा निकाल कुठे लागलाय हो? जरा थांबा. धुरळा कसा उडालाय तेच सांगतो. निकालाआधीच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी नेत्यांनी अर्ज दाखल करतानाच फटाक्यांची तुफान आतषबाजी केली. बरं, कार्यकर्त्यांचं प्रेम म्हणा की पक्षाकडून आलेलं शक्ती प्रदर्शन म्हणा, गर्दी तर नेत्यांनी आजच जमवली. येवल्यात अजित पवारांच्या पक्षाचे छगन भुजबळ, इस्लामपुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जयंत पाटलांच्या पक्षात नुकतेच सामील झालेले हर्षवर्धन पाटील, वरळीत ठाकरेंच्या शिवसेनेचे आदित्य ठाकरे, कोथरूडमध्ये भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, हिंगोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर, ठाण्यात मनसेचे अविनाश जाधव. मंडळी, ही फक्त प्रातिनिधिक उदाहरणं आहेत जिथं आज प्रत्येक नेत्यानं अगदी तगडं शक्ती प्रदर्शन केलं. आता आज का केलं याचंही एक कारण आहे, ते आहे ज्योतिषशास्त्र. आणि त्यानुसार आजचा मुहूर्त मंडळी, विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात ही 22 ऑक्टोबरला झाली आणि अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख आहे 29 ऑक्टोबर. याच 22 ते 29 दरम्यान एकच शनिवार रविवारची सुट्टी आहे. ते 2 दिवस सोडले ना तर अर्ज भरण्यासाठी इनमीन 6 दिवस सुटत आहेत. पण तरीही गेल्या 2 दिवसांमध्ये ज्या विभागीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता तिथंच आज उभं राहायला जागा नव्हती. अशीच गर्दी 28 तारखेलाही असणार आहे. त्यात 24 तारखेला म्हणजे आज आणि 28 ऑक्टोबरला नेत्यांच्या उड्या का? कारण सापडलं मुहूर्त आणि शुभ दिवस. ज्योतिष अभ्यासकांच्या मते हे दोन्ही दिवस शुभ आहेत. 24 तारखेला म्हणजे आज गुरुपुष्यामृत योग असल्यानं शुभ दिवस, तर 28 ऑक्टोबरला स्थिर लग्न सिंह राशीला चंद्रयोग म्हणून तोही शुभ दिवस. मंडळी, आता आपले नेते ज्योतिषशास्त्रावर किती विसंबून असतात हे काही आम्ही सांगायला जात नाही. अनेक पुरोगामी नेतेही आहेत, त्यांनी उघड उघड अशा गोष्टींचा विरोध केल्याचंही आपण पाहिलंय. पण फार खोलात न जाता मी तुम्हाला हे अंकगणित ज्योतिषशास्त्रावरच्या गोष्टी का सांगतोय ते आत्ता सांगतो. आज अर्ज दाखल करताना जितका विचार टायमिंगचा झाला तितकाच विचार त्यांच्याच मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचा झाला असेल का? मंडळी, ज्या ज्या नेत्यांनी आज तास 2 तास शक्ती प्रदर्शन केलं त्यामुळे शहरातल्या किमान त्या भागाची वाहतूक व्यवस्था कोलमडली नसेल का? जो अर्ज अगदी एकट्यानं जाऊनही दाखल करता येऊ शकतो त्यासाठी इतका लवाजमा घेऊन जात असताना ती नेते मंडळी आपल्याच मतदारांचा विचार करत असतील का? अहो, काही का असेना, नेता कोणत्याही पक्षाचा असो, त्यांनी केलेल्या आजच्या शक्ती प्रदर्शनासह दाखल केलेल्या अर्जावर होता आपला आजचा दुसरा प्रश्न. आणि तोच प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न, जनजीवन विस्कळीत करत मोठ्या शक्ती प्रदर्शनात विधानसभा निवडणुकीचे अर्ज दाखल केल्याचा निकालावर परिणाम होतो का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. आणि याच मुद्द्यावर एबीपी माझानं काही प्रश्नही उपस्थित केलेत, आपण ते पाहूयात मीडिया सेंटरला. शक्ती प्रदर्शनावर माझाचे सवाल आहेत मंडळी. वाहतूक कोंडी करून शक्ती प्रदर्शन करणं हे गरजेचं आहे का? मतदारांची गैरसोय करून उमेदवार त्यांचा रोष ओढावून घेत नाहीत. प्रचार सभा, ऑनलाईन प्रचार मोहिमा असतातच, मग अर्ज भरताना रॅली कशासाठी? रॅलीमुळे दुकानांच्या व्यवसायावर परिणाम होतो, प्रदूषणात भर पडते, हे राजकीय पक्षांना कळत नाही का? रॅलीमध्ये एकही कार्यकर्ता
हेल्मेटचा वापर करत नाही, यावर सर्वच नेते गप्प का? गाडीच्या सनरूफमधून डोकं बाहेर काढणं बेकायदेशीर आहे हे कुठल्याच नेत्याला माहीत नाही का? ज्या जनतेचं प्रतिनिधित्व करण्याची इच्छा असते त्यांचीच गैरसोय करणं हे कितपत योग्य आहे? हे सवाल विधानसभा निवडणुकीच्या अर्ज भरताना जे शक्ती प्रदर्शन करण्यात आलं त्यामुळे वाहतूक कोंडी झाली त्यावर आम्ही विचारले. मंडळी, राज्यातल्या विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरण्याआधी काढलेल्या मिरवणुकांनी त्या शहरात वाहतूक कोंडी निर्माण केल्याचं चित्र सर्रास पाहायला मिळालं. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे त्याला अपवाद ठरले. धनंजय मुंडे यांनी 4 लाडक्या बहिणी आणि मोजक्या समर्थकांच्या साथीनं बीडच्या परळी तहसील कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या लाडक्या बहिणींमध्ये पंकजा आणि प्रीतम मुंडे या भाजपच्या नेत्यांचाही समावेश होता. पण धनंजय मुंडेंनी त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्त्यांचा लवाजमा मिरवणुकीने घेऊन जाणं कटाक्षानं टाळलं. त्यानंतर आपण अतिशय साधेपणानं उमेदवारी अर्ज दाखल केला याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला त्या परळी मतदारसंघाची राज्यात भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख आहे. पण यंदा तब्बल 40 वर्षानंतर परळीतल्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच कमळ चिन्ह पाहायला मिळणार नाही. राज्यातल्या सत्ताधारी महायुतीत परळी हा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलाय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या तिकिटावर ही निवडणूक लढणारे धनंजय मुंडे हे साहजिकच घड्याळ चिन्ह घेऊन मैदानात उतरले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी परळीतून उमेदवारी अर्ज भरण्याआधी धनंजय मुंडे हे आपली सख्खी चुलत बहीण आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या घरी पोचले. तिथं पंकजा आणि प्रीतम या मुंडे भगिनींनी धनंजय मुंडे यांचं औक्षण केलं. तिथून विविध मंदिरं आणि गोपीनाथ गडावर त्यांनी आशीर्वाद घेतला आणि मग परळी तहसील कार्यालयात जाऊन धनंजय मुंडेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळेस पंकजाताई सोबत मी स्वतः माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्या सूचक होता आणि त्यांच्यासोबत या मतदारसंघातल्या सामान्य आमच्या लाडक्या बहिणी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करायला या ठिकाणी होत्या. त्यामुळे एक आगळा वेगळा नक्कीच आनंद आहे. त्यांनी जे फॉर्म भरायचे आहेत ते विविध लोकांबरोबर फॉर्म भरतायत. त्यामध्ये पहिला फॉर्म हा त्यांनी महिलांबरोबर भरला. त्याच्यामध्ये लाडक्या बहिणी हे आता योजना महाराष्ट्रामध्ये फार पॉप्युलर आहे. लाडक्या बहिणी होत्या आणि खरंच लाडक्या बहिणी पण होत्या. आम्ही बहिणी आणि राजकीय क्षेत्रात त्यांच्याबरोबर आलेल्या सगळ्या ज्या कार्यकर्त्या बहिणी आहेत त्यांच्यासमोर फॉर्म. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी काय म्हटलं ते आपण ऐकलं. पण अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम आजच्या संध्याकाळी थंडावला, म्हणजे आजच्या दिवसापुरता. आणि त्याच संध्याकाळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. त्यात सगळ्या राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघाचाही उमेदवार जाहीर झालाय. आणि मंडळी, तो उमेदवार दुसरा तिसरा कोणी नसून ते आहेत युगेंद्र पवार. त्यांच्या उमेदवारीनं बारामती विधानसभेत लोकसभेप्रमाणेच पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार हे निश्चित झाले. लोकसभेला सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवण्यात आलं होतं. पुढे काय झालं हे साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण लोकसभेनंतर राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले. तेव्हापासून बारामती विधानसभा मतदारसंघात युगेंद्र पवार ॲक्टिव्ह झाले, गावोगाव फिरू लागले. त्यांनी बारामती मतदारसंघातून सलग 6 वेळा आमदार असलेल्या अजितदादांना आव्हान देण्यासाठी आता कंबर कसली. तर दुसरीकडे अजित पवार मात्र बारामतीतून लढणार की नाही अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. कारण दादांनी अनेक सभांमधून बारामतीत नव्या उमेदवाराला संधी द्या अशी वक्तव्य केली. पण कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नावाची घोषणा झाली. त्यामुळे आता बारामतीत काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार आहे. आता ही बाजी लोकसभेप्रमाणे शरद पवारच जिंकणार की दादा आपला गड राखून 7व्यांदा आमदार होणार हे लवकरच कळणार आहे. बरं, शरद पवारांच्या पक्षाच्या यादीनं पवारांच्याच नाही तर आणखी एका कुटुंबात थेट लढत होणार आहे हे स्पष्ट झालं आहे. आणि ते कुटुंब म्हणजे आत्राम कुटुंब. अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मराव बाबा आत्राम राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दादांसोबत गेले. तिथं धर्मराव बाबांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि आज भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे अहेरी विधानसभेची लढत
ही बाप आणि लेकीमध्ये होणार आहे. तर तासगाव कवठे महाकाळमधून तरुण नेतृत्व रोहित पाटील, तर कर्जत जामखेडमधून रोहित पवार हे मैदानात असणार आहेत. आंबेगावमधून देवदत्त निकम, तर कागलमधून समरजित घाटगे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. बारामतीतून उमेदवारी मिळाल्यानंतर युगेंद्र पवारांनी नेमक्या भावना आपल्या कशा व्यक्त केल्या आपण त्याही पाहूया. नाही, समोर नक्कीच खूप मोठं आव्हान आहे आणि आपण सगळे कष्ट घेणार आहोत. कार्यकर्ते आमचे वाढलेत, ते चांगलं काम करतायत. लोकसभेला पण त्यांनी सगळ्यांनी चांगलं काम केलं. तसंच काम आता विधानसभा असेल किंवा इथून पुढं जे काही निवडणुका येतील तिथं सगळे चांगलं काम करतील आणि पवार साहेबांचे विचार या तालुक्यामध्ये, राज्यामध्ये नेहमी जपतील, टिकवतील आणि पुढे नेतील. आणि मंडळी, याच मुद्द्याशी निगडीत होता झिरो ओव्हरचा आजचा दुसरा प्रश्न. त्यावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी सोशल मीडियावर अगदी मनमोकळ्या प्रतिक्रिया दिल्यात. त्या जाणून घेण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. जनजीवन विस्कळीत करत मोठ्या शक्ती प्रदर्शनात विधानसभा निवडणुकीचे अर्ज दाखल केल्याचा निकालावर परिणाम होतो का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही दिलेले होते. एक्सवर अमोल काते म्हणतात, स्वतःचं जीवन विस्कळीत होऊ नये म्हणून नेते मंडळी 5 वर्ष इकडून तिकडे तिकडून इकडे करतात, तरीही जनतेला अक्कल येत नाही. जनता पुन्हा अशाच आयाराम गयाराम लोकांना मतदान करते. अशा जनतेला मोठ्या शक्ती प्रदर्शनाचा त्रास होतो. ही अंधश्रद्धा मानली तरी चालेल. एक स्वरात शंतनू गौतम म्हणतात, अजिबात नाही, काहीही संबंध नाही. तशी गर्दी तर कुठेही असते, पण ही गर्दी प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये दिसून आली पाहिजे, हे महत्त्वाचं. यूट्यूबवर आकाश भोसले म्हणतात, 500 रुपये देऊन आणलेले लोक असतात हे, आणि हे सगळ्या पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज भरताना दिसतात. यूट्यूबवर महेंद्र शिंदे म्हणतात, गर्दीमुळे निवडून आले असते तर राजसाहेब ठाकरे मुख्यमंत्री असते. नेते 500 रुपये देऊन गर्दी जमवतात. फेसबुकवर अनंत बोरसे म्हणतात, जनतेला वेठीस धरून शक्ती प्रदर्शन म्हणजे केवळ पैशाचा माज दाखवणं आहे. जनतेला हे मुळीच रुचत नाही. फेसबुकवर सुभाष हांडे म्हणतात, सुशिक्षित जनता बरोबर अभ्यास करून मतदान करते. इंस्टाग्रामवर राहुल शेळके म्हणतात, नाही होत, लोक तेवढ्यापुरते चिडचिड करतात आणि नंतर विसरून जातात. आणि मंडळी, याच मुद्द्यावर आम्ही पोलही घेतला होता. त्यालाही युट्यूबवर आणि अन्य सोशल माध्यमांवर प्रचंड प्रतिसाद मिळाला. आजच्या पोलचा कौल काय आहे तो पाहूया. पोल सेंटर. आमचा दुसरा प्रश्न होता, जनजीवन विस्कळीत करत मोठ्या शक्ती प्रदर्शनात विधानसभा निवडणुकीचे अर्ज दाखल केल्याचा निकालावर परिणाम होतो का? यूट्यूबवर मतं आली 80,000 आणि होय म्हणजे परिणाम होतो असं उत्तर दिले 67% प्रेक्षकांनी. 33% म्हणतात नाही. एक्सवर आपण कौल पाहतोय. 43% म्हणतायत प्रेक्षक होय आणि 57% प्रेक्षक म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवर काय कौल येतोय तो आपण पाहतोय. इंस्टाग्रामवर 72% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 28% प्रेक्षक म्हणतायत नाही. फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय. 38% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 62% प्रेक्षक म्हणतायत नाही. देशभरात कोणत्याही निवडणुकीसाठी अर्ज भरताना किंवा प्रचाराचा भाग म्हणून रोड शो करताना त्यावेळी सर्वसामान्य जनतेची प्रचंड गैरसोय होते, यात वाद नाही. पण जनतेचा रोष ओढावून घेण्याची भीती नेत्यांना का वाटत नसेल याचं उत्तर हे कदाचित मतदारांच्याच मानसिकतेत दडलंय. भारतातल्या अधिकाधिक नागरिकांच्या लेखी नियम ही साफ दुर्लक्ष करण्याची बाब आहे. देशातील कुठल्याही चौकात 2 मिनिटं उभं राहिलात ना मंडळी, तर त्या 120 सेकंदात किमान 100 नियम मोडले जात असल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल. पण नियम हे आपल्या सुरक्षेसाठी बनवलेले असतात, यावर विश्वास ठेवायचा सोडून नियम हे मोडण्यासाठीच असतात, अशा भ्रमात आपल्यातले अनेक जण जगत असतात. म्हणूनच अनेकदा शॉपिंगला जाताना आपल्या गाड्या नो पार्किंगमध्ये उभ्या करून लोक निघून जातात.
मेट्रोच्या गारेगार एसी प्रवासात कुणीतर मोठमोठ्यानं रील्स ऐकत बसलेला असतो. रेल्वे तिकिटाला रांग असेल तर त्यात घुसण्याचा प्रयत्न करणारा कुणीही दिसला नाही तरच नवल. आपण स्वतःच वेळोवेळी इतके नियम मोडत असल्यामुळे दुसरे जेव्हा तसंच वागतात त्यावेळी भारतीय माणूस हा तक्रार करताना दिसत नाही. सिग्नल मोडणं, चुकीच्या दिशेनं वाहन चालवणं, वेगाचे नियम न पाळणं याचं आपल्याला काहीच वाटत नाही. पण त्याचाच दुष्परिणाम म्हणजे 2023 या वर्षात देशभरातल्या रस्ते अपघातात 1,74,000 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. त्यापैकी 44% मृत्यू हे हेल्मेटचा वापर न करणाऱ्या दुचाकीस्वारांचे होते. यावरून पुन्हा नियमांविषयीची उदासीनता आपल्या समोर येते. सरते शेवटी सगळा दोष हा नेत्यांनाही देऊन चालणार नाही, कारण नेतेही हे आपल्यामधूनच समाजातूनच पुढे आलेले असतात. हे अधिक अधोरेखित करण्यासाठी एकच उदाहरण पुरेसे आहे. अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन या 2013 साली लंडन दौऱ्यावर गेल्या होत्या. त्या दौऱ्यात हिलरी क्लिंटन या एका व्यक्तीला भेटण्यासाठी गेल्या असताना त्यांना 80 पाऊंडचा दंड ठोठावण्यात आला, कारण त्यांची कार ही नो पार्किंगमध्ये उभी होती. आणि या बातमीतून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे कठोर नियमांमुळं माणसं आणि त्यांची मानसिकता घडते. मग तीच माणसं पुढे जाऊन राष्ट्रही घडवतात. मंडळी, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं प्रचार खर्चासाठी ठरवून दिलेल्या 252 वस्तूंची दरसूची ही जाहीर करण्यात आली. पाहूयात कशी आहे ही दरसूची. चहा 8 रुपये, कॉफी 12 रुपये, म्हणजे तुम्हाला कार्यकर्त्यांना एवढ्याच खर्चात खायला प्यायला द्यायचंय. बिस्किट 10 रुपये, शीतपेय 20 रुपये, पोहे शिरा 15 रुपये, वडापाव 10 रुपये, शाकाहारी थाळी 70 रुपये, मांसाहारी 90 रुपये साधारण, दुचाकी 1100 रुपये दिवसाचे, रिक्षा 1300 रुपये दिवसाचे, 4 चाकी वाहन 3300, 5100 म्हणजे त्या वाहनाचा दर्जा असेल त्यानुसार, बँड पथक 1000 रुपये, शिंगवादन 300 रुपये, बेंजो पथक 2500 रुपये, पुष्पगुच्छ 100 ते 220 रुपये म्हणजे आकारानुसार, हार आकारानुसार 1,200 ते 350 रुपये, आणि मंडळी, याच बातमीसह वेळ झाली आहे झिरोवरच्या आजच्या भागात इथंच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटूयात रात्री 7:56. पण ताज्या अपडेटसाठी पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.